सुखाय अभयचित्तं निभयकाम सुरतधम्मं सुप्रेम वीरतरजं सुजननेतर भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमस्तुति सोहळा दिव्य प्रभरत्नतु साधुवरदानतु आद्यकूलभूषणतु राजा सकल विद्यापति ज्ञान सकल संगति शास्त्र शासनामति भूमि तेजा पंकजानरवरा रक्त सजन उद्धारा भगवंता आमचा खरा राजा सौदार संगरी शस्त्र न धरिता करी कापलारी उरी योध रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती गाळिता उजाडिला आगतीचा मार्ग साधा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानव बोलती सात संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा शरण संघासमी भीमराजा शरण संघासमी भीमराजा. तर अशा प्रकारे आपण हा जो पवित्र ग्रंथ भगवान बुद्धांनी त्यांचा जन्म याचा पठण करत आहोत. त्याचसोबत डॉक्टर यशवंत मनोहर लिखित माता रमाई यांची सुद्धा आपण सुंदरशी माहिती पाहत आहोत. आणि वर वधूंची पसंती झालेली आहे. मुलाला मुलगी पसंत आहे, पण त्या काळामध्ये मुलाला मुलगी पसंत पेक्षा आई वडिलांनी त्याच प्रकारे आणि ठरवण्या अगोदर तर रमाईला तर भीमरावाला पाहिले नव्हते की आपला भंगारापती कसा आहे, किती शिकलेला आहे, कसा दिसतो, हे काहीच माहिती रमाईला नव्हती. माझे मामा आणि काका जे पूर्व दिशा आणि माझे काका आणि मामा वाईट थोडीच करणार. वाईट आणि चांगले काहीच माहित नव्हतं. काय होतं मी दादा तिचं वय फक्त 9 वर्षाचं. त्या चिमुकीला काय आणि दुःखाचा अतिशय रमाई आपण मात्र असा सगळा इतिहास बघितला रमाईचा. अगदी दुःखानं ती करपलेली, याचं बटन सुरू आहे का, करपलेली होती अशी रमाई. काय होणार कसं होणार हे काहीही माहीत नव्हतं. आणि सुभेदार रामजींनी मात्र पाहिल्याबरोबर रमाईला पसंत केलं. काका आणि मामाच्या मनात भीती ही होती की हा समाजातील मुलगा एवढा शिकलेला आहे भीमराव, माझी आमची रमा अनाथ आहे, ती काही शिकलेली नाही, अशिक्षित आहे, हा संबंध जुळणार नाही, ही खूप मोठी भीती त्या दोघांच्या मनामध्ये होती. आणि त्यांनी सांगून टाकलं की आमची रमा अशी आहे बरं, कालपर्यंत आपण बघितलं आहे, आमची रमा अशी आहे बरं, असं आहे आणि अनाथ आहे. ती अनाथ आहे म्हटल्यानंतर त्या रामजींचं मन भरून आलं, कारण दुःख संकट रामजींनी पाहिलेले होते. निश्चित ही मुलगी भीमाचा सांभाळ करेल, माझ्या भीमाचा सांभाळ करेल, म्हणून त्यांनी लागलीच पसंती दाखवली. असे नाही गेले वगैरे सांगू पाहू वगैरे असं काहीच नाही, लागलीच ताबडतोब पसंत केलं आणि डोळ्यासमोर उभं केलं की रमा आणि भीमराव कशा प्रकारे दिसतील म्हणून हे सुद्धा चित्र डोळ्यासमोर उभं करून
त्यांनी अगदी होकार देऊन टाकाला, आम्हाला मुलगी पसंत आहे म्हटल्यानंतर इकडे वलंकर मामा, काका आणि मामा यांची आनंदाला सीमा राहिली नाही की खरोखर आपल्या हातून या अनाथ मुलीचं किती चांगलं होत आहे याचा आनंद त्यांच्या लेकरापेक्षाही या रमाईच्या मध्ये त्यांना खूप झाला होता. कुणाला सांगू, कसं सांगू, आणि त्यांना क्षणोक्षणी रमाईच्या आईवडिलांची आठवण येत होती. आज जर रमाईचे आईवडील जिवंत असते तर किती गदगदित झाले असते, किती आनंदित झाले असते. किती जणांना त्यांनी छाती ठोकून सांगितले असतं की समाजातील सर्वात शिक्षित मुलगा न कुटुंबानं, आंबेडकर नावाच्या कुटुंबानं माझ्या या मुलीचा स्वीकार केला आहे. छानसा भागाला आपण सुरुवात करत आहोत. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. कुंकू लाविल रमानं, तुम्ही गाणं ऐकलं असं माझ्या भीमाच्या नावाचं, खूप सुंदर गाणं आहे ते. तर त्याचंच हेडिंग दिलेलं आहे, भीमा रमाच्या लग्नाची तारीख जवळपास जाहीर झाली. आवाज थोडा कर्कश दादा, या भिशे साहेब या. परळच्या डबक चाळीत चर्चा चालू लागली, धावू लागली. रमाचं लग्न ठरलं. कोणाशी? सगळीकडे माहिती व्हायला लागली. अरे तर रमाचं लग्न ठरलं, बरं रमाचं लग्न ठरलं. कोणाशी? रामजी सुभेदारांचा मुलगा आहे आणि खूप शिकला आहे, एवढंच. किती? या वर्षी 9व्या वर्गात आहे आणि पुढच्या वर्षी तो मॅट्रिक होणार आहे, 10वी होणार आहे. बाप रे, आपल्या समाजात इतके शिकलेला मुलगा नाहीये. थोडा आवाज काय प्रॉब्लेम आहे, किंवा बाहेरचा बंद करू का? शिकलेला मुलगा नाहीये. बघा राहू सर काय. हॅलो 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 हॅलो, वरचा माईक आहे बरोबर. हॅलो हॅलो, बाहेर आवाज म्हणजे ठीक आहे, असू द्या, चला असू द्या. या वर्षी 9व्या वर्गात आहे, पुढच्या वर्षी मॅट्रिकला जाणार आहे. आपल्या समाजात इतकं शिकलेला मुलगा नाहीये. भिकू वलंगरकरांच्या रमाचं आयुष्य उजळून निघेल. पोर अनाथपणानं गांजली आहे. छान झालं बिचारीचं. इकडे डबक चाळीत चर्चांची कारंजी सुरू झाली होती. भीमाचं कौतुक करता करता काही लोक रमा शिकली नाही याचा उच्चारही करून जात होते. दोन्ही बाजूने चर्चा सुरू होती. लोक ऐकायचे, म्हणायचे, अरे पण हेही म्हणायचे, का हो, रमा तर काही शिकलेली नाहीये आणि कसा काय स्वीकार केला बा, एवढ्या या मुलानं रमेचा स्वीकार कसा केला, अशी सुद्धा चर्चा. आता हे बघा, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. प्रत्येक जण आपापल्या स्वभावानुसार आपली चर्चा करत असतो, वर्णन करत असतो, किंवा ती माहिती सांगत असतो, आहे की नाही. तर अशा प्रकारे ती चर्चा चांगलीच रंगली. काही जण म्हणायचे, हो, थोर अनाथपणानं गांजली आहे पोर, छान झालं बिचारीचं. इकडे डबक चाळीत चर्चांची कारंजी सुरू झाली. भीमाचं कौतुक करता करता काही लोक रमा शिकली नाही याचाही विचार करून जात होते. दोन्ही पार्ट्या ना काही समजलंच नाही. मुलीकडली पार्टी जरा हलकी होती. ज्या दोन्ही पार्ट्या होत्या म्हणजे सुभेदाराकडच्या आणि वलंगरकरांच्या जी पार्टी होती ती समबल नव्हती. साहजिक आहे, हे दारिद्र्यातले होते, गरीब होते, अशी चर्चा व्हायची. कुठे उद्याला मॅट्रिक होणारा भीमराव आणि कुठे ही न शिकलेली वलंगरकरांची मुलगी
अरे हो, पण आपल्या समाजात कुठे आहेत अशा शिकलेल्या मुली? त्यावेळेस मोठ्या मुश्किलने शिक्षण मिळायचं, कारण कारण शाळेमध्येच प्रवेश मिळत नव्हता मुलांना. मुलींचं शिक्षण तर फारच दूर राहिलं होतं. पण तरी सुभेदार सुशिक्षित आणि सैन्यात नोकरीला असल्यामुळे त्यांना शिक्षणाबद्दलची खूप माहिती होती. आणि ती जी त्यांची जी उणीव होती शिक्षणाची, जे स्वप्न होतं ते भीमरावाच्या रूपामध्ये ते पूर्ण करीत होते. काय लागेल शिक्षणामध्ये, पुस्तक काय लागेल ते संपूर्ण सुभेदार भीमरावासाठी खर्च करत होते. अरे हो, आणि याची समजूत काढत होते लोक की अरे आपल्या समाजात तर मुली एवढ्या शिकलेल्याच नाहीयेत. आता शिकू लागले आहेत हळूहळू, पण रामजी सुभेदारांना शिक्षणापेक्षा मुलींचा स्वभाव आवडलेला आहे. हेही माहीत होतं की रामजी सुभेदारांनी या रमाईचा स्वीकार का केला, तर तिचा स्वभाव कसा आहे हे क्षणात सुभेदारांनी सुंदर अशी रमाईची पारख त्यांनी केली. पण रामजी सुभेदारांना शिक्षणापेक्षा मुलीचा स्वभाव जास्त आवडलेला आहे, अशी उलटसुलट चर्चा झडत होती. दोन्ही पक्षाकडील परिसर दुमदुमत होते. एक सुंदर इतिहास घडत होता. अस्पृश्य समाजातील एका सुशिक्षित मुलाचं लग्न हो घातलं होतं. लोक खुशीत होते, कसून चर्चा करीत होते. एवढं खरं घडत होतं की ती गोष्ट अपूर्वच होती. समाज कुस बदलू पाहत होता. समाजामधला इतका शिकलेला मुलगा प्रथमच वर होत होता. पहिल्यांदाच जरा मुलगा लग्नाच्या बोहल्यावर चढत होता. गरिबीत गांजलेल्या आणि अज्ञानात गाडलेल्या बापाड्यांसाठी ही गोष्ट निश्चितच नवलाची होती. मुंबईच्या चाळीमधून जगणाऱ्या अज्ञानाच्या डोंगराखाली चेपलेल्या गोरगरिबांसाठी ही गोष्ट अपूर्वच होती. बघा, हे जाणून होते आपला समाज अतिशय गरीब आहे, दारिद्र्यामधला आहे. आपल्या समाजाला हीन लेखल्या जाते आणि अस्पृश्य म्हणून हिणल्या जाते, हे सगळ्यांना माहीत होतं. परंतु एक इतिहास घडायला चालला होता, एक बदल समाजामध्ये घडायला चालला होता. ते समाजातील सुशिक्षित शिक्षित मुलाचं लग्न म्हणजे भीमरावाचं लग्न होणार होतं. आणि ही सुंदर अघटित घटना, ऐतिहासिक घटना जी आहे, याचे साक्षीदार जे होते ते स्वतःला धन्य समजणारे होते. प्रत्येक जण आनंदात होता. प्रत्येकाच्या मनात उत्साहाची लाट उमटत होती. सगळ्यांनाच उत्सुकता होती. सर्वांनाच या लग्नाची अपुराई वाटत होती. असं लग्न ते प्रथमच पाहणार होते. उद्या परवा मॅट्रिक होणाऱ्या नवऱ्या मुलाचा रुबाब ते जवळून पाहणार होते. विश्वास बसू नये अशी गोष्ट ते पाहणार होते. भीमा रमाच्या नातेवाईकांच्या घरामध्ये आणि आजूबाजूच्या लोकांच्या मनामध्ये अगदी अनोखी रिमझिम सुरू झाली होती. सगळ्या जे आसपासचे होते त्या सगळ्यांच्या मनावर हे बिंबल्या गेलेलं होतं की असा आगळा वेगळा जो विवाह आहे सुभेदार रामजीच्या मुलाचा आणि रमाईचा, तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. या अनोख्या आनंदाची रिमझिम सुरू झाली होती. भीमा रमाचं लग्न असं रंगात येऊ लागलं होतं. यावेळी मध्येच एक संकट उभं राहिलं. आता संकट तर येणारच प्रत्येकाच्या जीवनामध्ये, आणि ते रमाईच्या जीवनात काही नवीन नव्हतं. एक संकट उभं राहिलं. आता हे संकट जरा वेगळंच आहे. हे जे यांच्या लग्नामध्ये जे संकट उभं राहिलेलं आहे, या संकटाची पार्श्वभूमी जरा वेगळीच आहे. बघा, रमापूर्वी भीमरावासाठी सुभेदारांनी 2 मुली पसंत केल्या होत्या. आपण पाहिलेल्या. पहिली मुलगी पाहिली होती, ती पाहिली, आवडली, आणि नंतर कोणीतरी सांगितले की दुसरी पण मुलगी आहे. मग त्या दोघींमध्ये तुलना केली. दोघीमध्ये तुलना केल्यानंतर
दुसरी मुलगी पसंत पडली. दुसरी मुलगी पसंत पडल्यानंतर तिसरी मुलगी पाहिली. मग दुसरी आणि तिसरीमध्ये तुलना करू लागले. दुसरी मुलगी सोडली, तिसरी पसंत केली. ही जी घटना होती ही समाजाच्या दृष्टिकोनातून ही चांगली नव्हती, ही वाईट गोष्ट होती. दुसऱ्याने नकार दिला होता आणि त्या दोन्ही मुलीकडची मंडळी सुभेदारांच्याकडे आली होती. हे सगळेजण आले होते. का हो, तुम्ही तर आमची मुलगी पसंत करून गेले होते, नंतर तर तुम्ही काही सांगितलंच नाही. हे सगळी मंडळी सुभेदाराच्या घरी मात्र भांडायला आलेली होती. त्या मुलीच्या पालकांना न्याय हवा होता. त्यांनी जात पंचायत बसवली. आमची मुलगी पसंत करून नाकारल्यानं आमच्या पोरीला आता खोट लागली. जात पंचायत तुम्हाला कल्पना असेल कदाचित, ही कोकणामधली पद्धत आहे. जात पंचायत म्हणजे समजा ज्या घरची मुलगी, त्याला आपण बोलतो जात पंचायत म्हणून, ज्या घरची मुलगी पसंत पडली त्यांनी जात पंचायत बोलवायची. त्या जात पंचायतीमध्ये मुलाकडचे लोक येतील आणि त्या जात पंचायतीमध्ये मुलाकडच्या लोकांनी सांगायचं सगळ्यांना एकानं उभं राहून की आम्हाला ही मुलगी पसंत आहे. अशा प्रकारची घोषणा करायची, चहा पाणी करायचं आणि निघून जायचं. त्याच ठिकाणी मुलीवाल्यांनी सुद्धा सांगायचे आम्हाला सुद्धा मुलगी पसंत आहे. आणि अशा प्रकारची जात पंचायत माझ्या मुलीच्या लग्नामध्ये सुद्धा झाली होती. कारण ती कोकणातली मंडळी आहे आणि कोकणातली मंडळी असल्यामुळे माझ्या मुलीची सासू रजनी साळवी ह्या जात पंचायतीच्या अध्यक्ष आहेत. कोकणातल्या जात पंचायतीच्या अध्यक्ष आहेत. त्यामुळे सर्वस्व जबाबदारी ही त्यांची होती. आणि मग त्यांनी अशाच प्रकारची जात पंचायत भरवली होती. त्या जात पंचायतीमध्ये आमचे जे काही मुंबईचे नातेवाईक आहेत त्यांना बोलावलं होतं. तिकडची मंडळी आली होती आणि ही जी पद्धत आहे त्याच पद्धतीप्रमाणे ती जात पंचायत संपली होती. त्याचा म्हणजे सुदैवानं म्हणू तो भाग इथे आला आणि त्यातून मी स्वतः गेलेलो आहे. तथागताची कृपा जे काय ते. तर अशा प्रकारची जात पंचायत भरवली. जात पंचायतीमध्ये ते गऱ्हाणं मांडलं सगळ्यांनी की या व्यक्तीनं अशा अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे, आमच्या मुली पसंत केल्या आणि आता चौथ्याच मुलीशी हा लग्न करत आहे. आणि त्यामुळं काय झालं, आमच्या मुलीला खोट लागली. आता तिला कोण करणार, कोण मागणी घालणार? आमच्या पोरीत काय वाईट होतं का? या पोरीत काही दोष आहे का? असं लोक म्हणतील. सुभेदारांनी असं का केलं? जात पंचायतीला योग्य निकाल द्यावा नाही तर आम्ही होऊ घातलेलं लग्न होऊ देणार नाही. अगदी परखडपणे त्यांनी सांगितलं. जात पंचायत भरवल्या जाईल, तो मुखिया असेल, त्याला तुम्ही असं का केलं? या मुली पसंत केल्या आणि त्यांना तुम्ही नकार का दिला? आता आमच्या मुलीला नाट लागलेलं आहे, त्यांचे लग्न कसं होतील याचं उत्तर तुम्हाला जात पंचायतीमध्ये द्यावं लागेल, असं बजावून या लोकांनी रामजी सुभेदारांना सांगितलं. दुसऱ्यांदा पसंत केलेल्या मुलीकडचेही लोक आले होते. त्यांनीही वरच्या सारखाच आरोप सुभेदारावर केला होता. सुभेदारांनी शांतपणे अपराध कबूल आहे, मान्य आहे, माझ्या हातून घोरचूक झाली, मी आलो, तुमची मुलगी पसंत केली आणि चालल्या गेलो. दुसऱ्या मुलीकडे आलो, पसंत केली, चालल्या गेलो. तिसरी, हा माझ्याकडनं अपराध झालेला आहे, मी दोषी आहे, माझ्याकडनं दोष झालेला आहे, हे कबूल केलं. पंच म्हणाले, सुभेदार आपण असं का केलं? पंचमंडळी बघा किती सुंदर उत्तर देतात रामजी. पंचमंडळी, मला अपराध मान्य आहे, पण कुठली उणीव त्या मुलीमध्ये होती म्हणून मी त्यांना नकार दिला नाही. त्या दोन्ही मुली मला माझ्या मुलीसारख्याच होत्या. मी ज्या मुली पसंत केल्यात त्यामध्ये कोणत्याच प्रकारची उणीव नव्हती आणि त्या ज्या मुली आहेत त्या मुली माझ्या मुलीसारख्याच आहेत. फक्त वलंगणकरांची रमा अनाथ आहे. जी मुलगी मी पसंत केली तिला आई वडील नाहीत हो, ती अनाथ आहे, दुःखानं गांजलेली आहे, म्हणून तिच्याकडे माझा कल झुकला.
मी कबूल करतो, मी चुकलो. मी ज्या मुली पाहिल्यात त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही. चांगल्या आहेत, सुंदर आहेत, माझ्या मुलीसारख्याच आहेत, चांगल्या खात्या पित्या घराण्यातल्या आहेत. परंतु मी जी मुलगी रमा पाहिली ती अनाथ आहे. तिला आई वडील नाहीत, ते गांजलेले लेकरू आहे. आणि खात्या पित्या घरात एखादं गांजलेलं लेकरू आणलं तर ते दुवा देतं. ज्याला 2 टाईमचं जेवणच माहीत नाहीत, ज्याला कपडे लत्तेच माहीत नाहीत, अशी ही अनाथ रमा, तिचा जर मी स्वीकार केला, तिला जर माझ्या घरात जर आणलं तर निश्चित तिचं मन काहीतरी मला चांगलं म्हणेल, शांत होईल, तिला सुख समृद्धी मिळेल, याचाही मला खूप आनंद होईल. तीही एक प्रकारची समाज सेवा असते. रमाला तिच्या अनाथपणानं खूप गोष्टी शिकवल्या. ती स्वभावानं त्यागी आणि करून झालेली आहे. मी रमाला पसंत केलं त्याचं कारण हेच आहे. मान्य आहे, माझ्याकडून गुन्हा झाला, मी दोषी आहे, मी मुलींना पसंत केलं, हे सर्व माझ्याकडनं झालं, खरोखर मी दोषी आहे. परंतु ही जी मुलगी पाहिली ही अनाथ आहे आणि मी तिला स्वीकारलं, त्याबद्दल माझाही अपराध झालेला आहे. आणि आपण जी शिक्षा द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. मी रमाला पसंत केलं त्याचं हे कारण आहे. आपण मला क्षमा करा. आपल्या मुलींच्या लग्नासाठी त्यांना माझ्या मुली समजून मी मदत करीन. पण जो दंड सांगतील तो मी भरेल. पण माझ्या हेतूविषयी आपण गैरसमज करून घेऊ नये, हीच माझी विनंती आहे. बघा, मी त्यांच्या ज्या मुली आहेत त्यांना आपलं समजून, माझ्या मुली समजून मी त्यांच्या लग्नामध्ये मदत करेन. आणि पण मी आपल्याला पुन्हा सांगतो, आपण जो दंड द्याल माझ्या या शिक्षेचा, मी हा दंड भोगण्यास तयार आहे. आणि आपण कृपया गैरसमज करून घेऊ नये, ही माझी नम्र विनंती आहे. आणि हीच माझी आपणास विनंती आहे. तिथे जमलेल्या मंडळींनाच आवाहन करण्यात आले. त्याप्रमाणे त्या मुलींच्या लग्नाचं पक्क झालं. सर्वत्र आनंद झाला. सुभेदारांनी दंड भरला. सुभेदार दोषमुक्त झाले. ठरलेल्या तारखेकडे भीमा रमाचं लग्न सरकू लागलं. वातावरण आता सर्व दृष्टीने निरभ्र झालं होतं. लग्नाच्या मोसम जवळपास सरकू लागला होता. आणि अशा प्रकारे त्या मुलींना तिथेच त्याच सभेमध्ये स्वीकारण्यात आलं. ही एक चांगली गोष्ट झाली. तरी सुद्धा जो दंड होता तो दंड सुभेदारांना भरावा लागला. आणि त्या मुलींना स्वीकारल्यामुळं सगळीकडे त्या लोकांच्या मध्ये आलेल्या लोकांच्या मध्ये सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आणि हळूहळू रामजी सुभेदार दोषमुक्त झाले. एवढं मोठं संकट जात पंचायतीने त्यांच्यावर आणलं होतं. आता मात्र जे काय ढगाळ वातावरण झालं होतं, जे काय संकट आलेलं होतं, त्या संकटातून दोन्हीही कुटुंब मुक्त झाले. आणि हा जो लग्नाचा मोसम आहे हा हळूहळू सरकू लागला होता. लग्नाच्या दिशेने जात होता. लग्नाचा दिवस येऊन ठेपला. लग्नाचं स्थळ होतं भायखळ्याची बाजार ओळ. आता त्या काळामध्ये आपले घरच तर फार मोठ्या कुडाचे होते, फार मोठी दयनीय अवस्था होती. तुमच्या काळातले लग्न बाबा कसे झाले असतील हे तुम्हाला माहीत असेल बाबा, आहे की नाही? फार अगदी किती काबाड कष्ट करून कशा हे करून तुमचे इथे लग्न झालेलं असेल. एक दिवस तुम्ही सांगसाल. आपलं काय आडनाव आहे? बोर्डे. अच्छा. तुमच्या लग्नाची गोष्ट सांगसाल आम्हाला, कशी मुलगी पाहिली, काय पाहिली, आम्हाला ते आवडेल ऐकायला एक दिवस. बरं बाबा. तर भायखळ्याचं बाजारपेठ होतं, बाजारओळ. रमा नवरी झाली होती. भीमराव वर झाला होता. नवरी 9 वर्षाची होती. नवरा मुलगा होता भीमराव 17 वर्षाचा होता. दोन्हीकडील वऱ्हाडी मंडळी बाजारात आली. बाजार ओळीतील चपरांच्या एका बाजूला
वराकडील मंडळी जमली होती, तर छपराच्या दुसऱ्या बाजूला वधूकडील मंडळी जमली. असे छपरे होते. त्या छपराच्या एका बाजूला वराकडील मंडळी होती, म्हणजे सुभेदाराकडची, आणि वधूकडील मंडळी जी होती ती छपराच्या दुसऱ्या बाजूला सकाळीच जमली होती. विक्रीसाठी माल ठेवायच्या बाजारातल्या चबुतऱ्यावर वधूवर बसले होते. आता जे माशांचा बाजार होता, त्या ठिकाणी माश्या विकल्या जात होत्या, आणि त्यांनी वेळी अशीच निवडली होती की ते जे या इथे जो बाजार भरणार होता, तो बाजार भरण्याच्या अगोदर त्यांना हे लग्न उरकून टाकायचं होतं. त्यांना ती जागा त्यांच्यासाठी खाली करायची होती. त्यामुळं त्या माशांच्या बाजाराच्या ज्या ठेवायच्या जो चबुतरा होता त्यावर वर वधू बसले होते. आता हे चित्र थोडं डोळ्यासमोर आपल्याला आणावं लागेल. चबुतऱ्या खालून वाहणाऱ्या गटारातील घाण पाणीही लाजलं होतं. चबुतरा जो होता त्या खालून जे गटाराचं पाणी होतं जात होतं ते सुद्धा जरा मोहित झालं होतं की अरे इथे काहीतरी एक आगळी वेगळी घटना घडत आहे. याचा आनंद त्या गटारातील पाण्याला सुद्धा झालेला होता. तरी भोवतीच्या घाणीची दुर्गंधी सुटली होतीच. आता माशाचा बाजार म्हटल्यानंतर आपण तिथे गेलो, आपल्या चिखलीच्या मार्केटच्या बाजारात जर गेलो तर आपल्याला दुर्गंधी येतेच, आणि तिथे फार मोठा तो बाजार होता, म्हणून त्या माशांची दुर्गंधी सहन करून सगळी मंडळी आलेली होती. बाजार भरण्यापूर्वीच सर्व उरकायचं होतं. सर्वजण नवऱ्या मुलाकडे मोठ्या कौतुकानं पाहत होते. असा सुशिक्षित वर पाहण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती. रमाच्या मैत्रिणीमध्ये हसणं खिदळणं सुरू होतं. वराकडील तरुण पोरांचं हसणं खिदळणं सुरू होते. करवले ज्याला आपण म्हणू, तेव्हाही करवले होते. भीमरावचे मित्र होते. भीमरावचे मित्र पाहत होते की अरे सुंदर नवरी दिसते आहे. नवरीकडील मंडळी, भीमराव तर विचारूच नका, मग सुंदर देखणे असे भीमराव होते. आपण काही चित्रपटा मालिकेमध्ये पाहिलेलं आहे की खूप सुंदर पात्र, कितीतरी पात्रातून ते पात्र निवडलेले आहे. आता फिल्मसृष्टीमध्ये राहुल सर काम करतात, त्यांना माहीत आहे की ते पात्र निवडताना त्यांना किती कष्ट घ्यावे लागले असतील. तो मामुटी होता, मामुटी, ज्यानं भीमरावांचं मोठ्यापणचं पात्र केलेलं होतं. डॉक्टर भीमराव नावाचा चित्रपट होता, त्यामध्ये खूप जणांचे इंटरव्ह्यूज घेतले होते. त्यातून बाबासाहेब इतके सुंदर देखणे होते, उच्चे पुरे होते की ते पात्र सापडत नव्हतं. ते एक मुस्लिम कलाकार मामुटी याचं ते पात्र त्यावेळेस घेतलेलं होतं. तर इतकं सुंदर हे भीमराव दिसायला होते, बालपणीच दिसायला होते. आणि मग मुलींच्याकडचं आणि नवरदेवाकडचं मुलांचं हसणं खिदळणं सुरू झालं होतं. भीमा रमाचं लग्न लागलं. वडील मंडळींनी वधूवरांना आशीर्वाद दिले. भीमा रमा चबुतऱ्यावर बसून होते. भोवती आनंदाला उधाण आलं होतं. अनोखा उत्सव भायखळ्याच्या बाजारात मांडला गेला होता. ज्या ठिकाणी माशा विकायच्या, ज्या ठिकाणी गर्दी असायची, दुर्गंधी असायची, त्याच या दुर्गंधीतून एक वेगळा सुगंध, रमा भीमाच्या लग्नाचा उत्सव त्या ठिकाणी पार पाडला गेला होता. आणि सगळीकडे आनंदाला इतकं उधाण आलं होतं, इतके आनंदित झाले होते की ती दुर्गंधी काही क्षणापुरती नाहीशी झाली होती, नष्ट झाली होती. सगळ्यांचे मन हे प्रफुल्लित झाले होते, आनंदित झाले होते. इतका सुंदर तो उत्साह संपला होता. या एवढ्या आनंदाच्या सोहळ्यातही भीमाचं मन मात्र एका वेगळ्याच गोष्टीसाठी उदासलं होतं. बघा, एवढा सगळा आनंद होता, सगळं काही खिदळणं होतं, सगळं काही चाललं होतं, परंतु भीमरावाचं मन मात्र कुठेतरी उदास होतं. उदासलं होतं. त्याच्या मनात
आईच्या आठवणीनं पिंगा घातला होता. रमा पोरकी होती, पण भीमरावही आईशिवाय पोरकाच होता. आईची आठवण कुणाला येणार नाही अशा वेळेस. आई जर असती, आईनं हा सोहळा पाहिला असता, खूप आनंद वाटला असता. आणि रमाईचं तर विचारूच नका हो. आई नाही आणि वडिले नाही. बघा, काय आपण कल्पना करू शकत नाही. आज त्यांच्या कृपेनं आपल्याला कोणतीच कमी नाही, कोणतीच कमी नाही. आमच्या माऊल्यांना भरभरून, कपाट भरून साड्या आहेत की नाही? भरभरून आहेत. आणि रमाईला साधं लुगडंही नव्हतं, पण त्यांनी संघर्ष आपल्यासाठी केला. म्हणून मला हे म्हणायचं, हे जे आहेत रमाई, बाबासाहेब, हे सदैव आपल्या घरात नांदले पाहिजेत, आपल्या घरात वावरले पाहिजेत. माझी पत्नी येत नाही, पण मी तिला सरांनी तयार केलेले व्हिडिओज दाखवतो. मुलगी आलेली आहे डिलिव्हरीला, त्यामुळे उद्याला येणार आहेत, पण मात्र उद्याला त्यांच्यातर्फे प्रसाद आहे. तर मी तिला दाखवत असतो, हे सांगत असतो, बघ, आणि ती मोठ्या आनंदाने पाहत असते. तर आपल्या घरात हे नांदले पाहिजेत. रमाई, बाबासाहेब, मुलांच्या हातात हे पुस्तक असले पाहिजेत. तथागत भगवान बुद्ध वगैरे हे आपले सर्वस्व आहेत. हे असलेच पाहिजे, नंतर सगळ्या गोष्टी. कारण हा इतिहास जर नष्ट झाला तर माहीतच होणार नाही या पुढच्या पिढीला रमाई काय होती, बाबासाहेब काय होते. आपण तर घडलेलो आहोत, पण आपल्याला ते मुलं घडवायचे, आपल्याला त्यांना सक्षम करायचं आहे लढण्यासाठी. आणि आपण तर आता पाहत आहोत की आपल्या विरुद्धचा लढा अजूनही संपलेला नाहीये. अजूनही आमचं नटणं, आमचं मुरडणं, आमचं खिदळणं, आमचं वर्चस्व, आमची विद्वत्ता, आमची पद, हे अजूनही याबद्दल द्वेष केला जातो, द्वेष केला जातो. म्हणून मला म्हणायचं की आपण हे आदर्श पुढे ठेवून पुढे गेलोच पाहिजेत. आणि आईची आठवण झाली, त्याच्या मनात आईच्या आठवणींना पिंगा घातला होता. रमा तर पोरकीच होती, पण भीमरावही आई वडिलाशिवाय पोरकाच होता. तो 5 वर्ष आईशिवाय पोरकाच होता. तो 5 वर्षाचा होता तेव्हाच त्याची आई गेली. मीराबाई हे त्याच्या आई, भीमाबाई हे त्याच्या आईचं नाव. आणि आई जाऊन आता कमीत कमी 12 वर्ष लोटली होती. 12 आणि 5 17, आहे की नाही, लोटली होती. खूप मोठा काळ पाणी वाहून जावं तसा वाहून गेला होता. 12 वर्षाचा लोखंडी पडदा दूर सारून त्याचं मन आईच्या जवळ गेलं होतं. त्याला या आनंदाच्या क्षणी काहीसं अपराधासारखं वाटलं होतं. एखंत त्याचं काळीज नेहमीच कुरतडत होत असे. त्याचा जन्म झाला तेव्हा ज्योतिषाने सांगितलं होतं की हे मूल अशुभ नक्षत्रावर जन्माला आलेलं आहे, ते आईच्या मुळावर येणार. आता त्या काळामध्ये शुभ अशुभ ज्योतिष्य वगैरे या सगळ्या गोष्टी पाहिल्या जात होत्या, या सगळ्या गोष्टी विचारात जात होत्या. आणि कोणीतरी भविष्यकाळाने सांगितलं होतं की हे जे 14वं रत्न झालेलं आहे हे आईच्या कुसावरच जन्मलेलं आहे, आईच्या मुळावरच जन्मलेलं आहे, आणि कदाचित याची आई जिवंत राहणार नाही, असं कोणत्या तरी भविष्यकाळाने सांगितलं होतं, ज्योतिष सांगितलं होतं. हे मूल अशुभ नक्षत्रावर जन्माला आलेले आहे, ते आईच्या मुळावर येणार, यामुळे याची आई मरेल. म्हणून यालाच त्याच्या लहानपणी सर्वजण हिरीस मिरीस करीत असत. आईच्या मुळावर येणार हा मुलगा मरावा असं लोकांना वाटे. आता एवढ्या मोठ्या भीमाबाई बलदंड होत्या, दिसायला खूप सुंदर होत्या. तुम्ही पाहिला असेल त्यांचा गोल असा पौर्णिमेच्या चंद्रासारखा चेहरा आहे, मोठी नथनी आहे, खूप सुंदर दिसायला होत्या. आणि भीमराव सुद्धा आईसारखेच दिसायला होते. परंतु ही अशुभ भावना लोकांच्या मध्ये निर्माण झाली होती की याच्या आईचं निधन जे आहे, भीमाईचं जे निधन झालं आहे, हे भीमरावाच्या जन्मामुळं झालेलं आहे. आईच्या मुळावर जन्माला येणारा हा मुलगा मरावा असं लोकांना वाटे. अनेक मुलं मरतात, पण हा कसा मरत नाही. अनेक रोग येतात साथीचे,
त्यात लोक मरतात, याला मात्र काहीच होत नाही. आईला मारायला जन्मलेला मुलगा म्हणून भीमराव हा अनेकांच्या द्वेषाचा विषय ठरला होता. बघा, म्हणजे त्या काळातल्या जी चालीरीती होती यानं तर तो गांजलेलाच होता. पुढे शाळामध्ये त्याचा द्वेष तर झालाच, परंतु बालपणापासून भीमरावाचा द्वेष होता तो असा की हा अशुभ नक्षत्रावर जन्मलेला असल्यामुळं अनेक लोक साथीनं मरतात, अनेक लोक कोणत्या तरी आजारानं मरतात, पण हा कशानंच मरत नाही, अशी चर्चा लोकांच्या मध्ये व्हायची. हा अशुभ आहे अशी लोकांच्या मध्ये चर्चा व्हायची. आणि भीमराव म्हणजे सगळ्यांच्या द्वेषाचा विषय झाला होता. आणि आजही भीमराव द्वेषाचाच विषय आहे. आजही भीमराव द्वेषाचाच विषय आहे. बघा किती उत्तुंग त्यांची शिक्षण पद्धती होती. आज सुद्धा भीमरावच्या सारखं होण्यासाठी कितीतरी जन्म घ्यावं लागतील. पुढे तो 5 वर्षाचा असताना त्याची आई मरण पावली. भीमराव पोरका झाला. तो आता 17 वर्षाचा झाला होता. लहानपणच्या त्या भाकड गोष्टीवर आता त्याचा विश्वास उरला नव्हता, पण तरी त्याचं मन आईच्या आठवणींनी गदगदून आलं. भीमरावला वाटलं, आज आपली आई असती तर मी इतकं शिकलो हे पाहून तिला केवढा आनंद झाला असता. माझ्या आईला आपल्या भीमाचं लग्न होतं आहे ही घटनाही ही त्याला आनंदून गेली असती. सुनेचे केवढे कौतुक केलं असतं माझ्या आईनं. माणसाच्या जीवनातील सुखांच्या क्षणी तरी आईच असावी. आई, तुझा भीमराव तुझी आठवण करतो आहे. आई, माझं लग्न झालं आहे. आई, तू असायला हवी होतीस. आई, भीमरावाचं पोरक मन असं आक्रोश करीत होतं. आनंदाच्या क्षणीही ते व्याकुळ झालं होतं. काही दुःख हक्कानं सुखाच्या ऐन बहरात आपल्या मनात येऊन उभी राहतात. मुखीमुखी असतात, ती स्वतःमुखी असतात आणि माणसाला आक्रंदून करावं लागतात. तसं यावेळी भीमरावाचं झालं. गळा गदगदला होता. पापण्यांचे काठ ओले झाले होते. एकीकडे एक दुसरा आनंद. सगळं कुटुंब दोन्हीकडचं आनंदात गेले. सगळं वऱ्हाड आनंदात गेलं होतं. परंतु भीमरावाचं मन मात्र गत काळामध्ये गेलं होतं. 12 वर्षापूर्वीची जी घडलेली घटना होती, आईचं जे प्रेम होतं, आईची जी माया होती, जी आई होती, ती मात्र भीमरावाच्या समोर आली होती. आणि त्याच्यामुळे भीमरावाचे डोळे पाणावले होते. एक झोका तिच्या मनात, आज आई असती बाजारातील चबुतऱ्याच्या बहुल्यावर भीमासोबत बसलेल्या रमाच्या मनातही दुःखाचे असेच कड दाटून येत होते. बघा, दोघांची आंतरिक परिस्थिती सारखीच होती. जसं भीमरावाचं मन त्याच्या आईसाठी दाटून आलं होतं, तसं मात्र कोवळ्या आणि पोरक्या या रमाच्या मनामध्ये सुद्धा आई वडिलांचे तरंग उमटत होते. तिच्या अवतीभोवतीच्या कोणीही मुलीच्या वाट्याला आला नाही असा नवरा तिच्या वाट्याला आला होता. हे सर्वच तिच्या अनपेक्षित होतं. या सुखानं ती भांबावून गेली होती. पण आई वडिलांच्या मृत्यूचं तिची अवस्था उन्मळलेल्या झाडासारखीच झाली होती. तिच्या काळजाचं संगीतच मूक झालं होतं. वाऱ्यानं आग भडकावी तसं आई बापांच्या आठवणीचं तिचं मन भडकलं होतं. घरट अस्ताव्यस्त झालेल्या पाखरासारखं तिचं मन चित्कारत होतं. जखमी मोरानं फुललेला पिसारा असावा तसं हे तिचं नवरीचं सजलेलं रूप होतं. आठवणींच्या लाटा तिच्या काठावर आणीत होत्या, परत परत आत नेत होत्या.
तिचं मन सुद्धा भरून आलं होतं. साहजिक आहे, अशा वेळेस अशा या आनंदाच्या प्रसंगी आपली प्रिय माणसं आपल्याला आठवत असतात. आणि रमाईचं आणि भीमाचं सुद्धा अशाच प्रकारे झालं होतं. आज माझी आई असायला हवी होती, आज माझे बाबा असायला हवे होते. माझ्या आई बाबांना आज केवढा आनंद झाला असता. आपल्या पोरीच्या वाट्याला आलेल्या सुखानं त्यांना गगन ठेंगणं झालं असतं. सर्वात जास्त शिकलेला जावई आपल्याला लाभला याची त्यांना केवढी खुशी झाली असती. हे सुख भोगायला माझे आई बाबा आज हवे होते. तिच्या मनात भावनांनी असा कल्लोळ मांडला होता, आठवणींनी असा खेळ मांडला होता. तिचं पोरक मन लग्नाच्या चबुतऱ्यावर बसून आई बाबासाठी असं व्याकुळ हमरत होतं. ती क्षणात वर्तमानात फेकली जात होती आणि क्षणात भूतकाळात लोटली जात होती. या एका नव्या वळणावर ती उभी होती. आई बाबांच्या मृत्यूनं तिला पोरकेपण आलं होतं आणि आनंदाच्या क्षणी ते पोरकेपण अधिकच उत्कट होत होतं. एक झोका तिला अंधारात नेत होता, दुसरा प्रकाशात आणत होता. अशाच परिस्थितीत तिनं भीमाच्या गळ्यात हार घातला. ती भीमाची पत्नी झाली होती. भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं. रमा विवाहित झाली होती. आणखी एका नव्या वळणावर तिनं आपलं पाऊल ठेवलं होतं. ती भीमाची पत्नी झाली. ती भीमाची पत्नी झाली होती, पण त्या घटनेचा संपूर्ण अर्थ यावेळी तिलाही सांगता आला नव्हता. कोवळं मन होतं, लहान होती, छोटीशी होती. लग्न झालं म्हणजे काय झालं हे तिला समजलं नव्हतं. आणि आपल्याला एवढाच की सुशिक्षित मुलगा मिळाला याचा तिला आनंद होता. कोणालाही तो अर्थ सांगता आला नसता. तिच्या आयुष्यात पुढे जे घडलं त्याचं भविष्य त्यावेळी कोणाला सांगता आलं नसतं. तिचं लग्न झालं होतं, पण या घटनेचा फार थोडा भाग उजेडात होता. बाकी फार मोठा भाग तर भविष्याच्या अंधारातच दडलेला होता. तिच्या एका प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. भविष्यानं तेवढ्या पुरती आपली मूठ सैल केली होती, पण या घटनेपोटी जन्माला आलेला अनेक प्रश्न परत त्याच काळोख्या मुठीत बंद झाले होते. तर अशा प्रकारे रमानं भीमाच्या गळ्यात हार टाकला होता. रमा ही नवरी झाली होती. भीमरावनं रमाईचा स्वीकार केला होता. आनंदामध्ये या दोघांचं लग्न पार पडलं. परंतु दोघंही भूतकाळामध्ये गेले. रमाईला तिचे आई वडील आठवले आणि भीमरावला त्याची आई आठवली. आणि मात्र त्यांचं मन सैरभैर झालं. अशा वेळेस दोघांनाही वाटलं माझे वडील असते तर किती चांगलं झालं असतं, माझे आई वडील असते तर किती चांगलं झालं असतं, हे रमाईला वाटलं. आणि इथपर्यंत आपण हा भाग पाहिलेला आहे. पुढेही कुटुंबातील ज्या घटना आहेत, रमाई सुभेदाराच्या कुटुंबामध्ये आल्यानंतर, भीमरावाची पत्नी म्हणून घरात आल्यानंतर कशा प्रकारे वागते, कशा प्रकारे तिचं बोलणं असते, वागणं असते. भीमराव सुद्धा रमाईचा कशा प्रकारे लाड करतात, तिला शिकवतात वगैरे वगैरे. खूप सुंदर माहिती पुढे संसारातील पुढे आपल्याला वाचायची आहे, घ्यायची आहे. आज आपण या ठिकाणी थांबूत. पुढचा भाग आहे सूर्यासोबत संसार. सूर्यासोबतच संसार करायचा होता. तर असा हा सुंदरसा भाग आपण पुढे बघूत. जवळपास वेळ झालेला आहे आज यामध्येच. तर माझ्या मते आपलाही जास्त वेळ न घेता बाबा आज इथेच थांबू आपण. ग्रंथाचं वाचन उद्याला आपण ग्रंथाचं वाचन हे थोडक्यात घेऊ. आणि साधू साधू आपण सर्व रमाई आणि भीमाच्या लग्नामध्ये एवढे तल्लीन झालो होतो की 9:10 झाले हे कळलंच नाही. त्यामुळं तथागत भगवान बुद्ध आज जरा मागेच राहिलेत. आज मागेच राहिलेत. खूप खूप तुमच्यामुळे मला ऊर्जा मिळते, तुमच्यामुळे मला ताकद मिळते. आणि नवीन नवीन पुस्तकं हे अध्ययन करण्याची मला तुमच्यामुळे खूप आनंद मिळतो. असाच आपला हा स्नेहाचा धम्माचा प्रवास तुमच्यासोबत हा मी करावा आणि आपण मला परत परत संधी द्यावी ही या प्रसंगी मी आशा बाळगतो. आणि आपण शांतपणे
अगदी वेळात वेळ काढून आमचे रामूदादा, आमचे सचिनदादा येतात. रामूदादांच्या त्या विभूती बाकी आहेत. आणि सचिनदादाच्याबद्दल सांगायचं म्हटलं म्हणजे त्यांचा आपल्या सत्कार करायचा. सचिनदादाची गोष्ट की सर किती खेडे आहेत? 100पेक्षा जास्त खेड्यामध्ये सचिनदादांनी ग्रंथ पुरवून स्वतः दोघांनी जाऊन हा वर्षावासाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. 100पेक्षा जास्त खेड्यामध्ये जाऊन बघा केवढी मोठी ताकद या विहारामध्ये आहे. या विहारातील लोकांमध्ये केवढी मोठी ताकद आहे की आज 100 ठिकाणी आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा घेतात. त्यांनी ग्रुप तयार केलेला आहे. माझ्याकडनं डिलीट झाला तो ग्रुप तयार केलेला आहे. त्या ग्रुपमध्ये सर हे सगळेजण समाविष्ट करा म्हणजे आसपासच्या खेड्यामध्ये कोणत्या ठिकाणी हा आपला ग्रंथ वाचन सुरू आहे हे आपल्याला मिळेल. तर नवीन नवीन गोष्टी आपण छानपैकी धम्माच्या शिकत आहोत. तुमच्यामुळे निश्चित मला उभारी मिळते आणि आनंद वाटतो तुम्हाला सांगायला. आपण बाबा या. हवा हवा दुःखावरी नाही दवा, मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म हो हवा हवा दुःखावरी नाही दवा, मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा. दुःखाने विश्व सारे हे तुडुंब भरले आहे रे, व्याधी व्यथा जरा मरण तुझीच वाट पाहि रे. जीवन प्रवासी मानवा विसावा शांतीचा हवा, मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा. मोहामुळे तृष्णेमुळे दुःखाची होई निर्मिती, अनेक दुःख वेदना कुकर्माची ही परिणिती. पुसावे सारे आसवा ठेवावे दूर वैरवा, मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म शिकावितो नीती मैत्री भावना प्रीती, सतधम्माची प्रचिती मिळेल तयाने सुगती. बंधुभाव वाढवा मैत्री भाव जागवा, मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा. आपण धम्मास ओळखा लावा कसोटी पारखा, हा सत्य सत्य सारखा झाला विश्व लाडका. अष्टांग मार्ग ही दवा सतधम्माचा गोडवा, मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म हो हवा हवा दुःखावरील ही दवा, मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा. तर सुरुवातीला बरीचशी मंडळी या ठिकाणी नव्हती. आजचे जे प्रसाद दाते आहेत मिलिंद भीमराव पवार यांच्याबद्दलची माहिती मी सुरुवातीला सांगितली होती. बरं पुन्हा एकदा सांगतो की हा अष्टपैलू कलाकार आहे मिलिंद पवार. सर्व कामामध्ये मिलिंद पवार म्हटलं की अगदी अग्रेसर आहे.
आणि त्यांचा एक समोर आला त्यांचा एक सुप्त गुण एवढा चांगला आहे की त्यांनी बऱ्याचशा पिक्चरमध्ये बऱ्याचशा मालिकेमध्ये काम केलेलं आहे. राजा शिवाजी हा जो पिक्चर आहे यामध्ये त्यांनी सैनिकाचं काम केलेलं आहे. स्कॅन नावाचा आहे त्यामध्ये डीलर म्हणून काम केलेलं आहे. मराठी पिक्चर आहे जिलेबी त्यामध्ये विलन म्हणजे खलनायक याची भूमिका त्यांनी केलेली आहे. आणि लकड लगान यामध्ये सिक्युरिटी म्हणजे संरक्षण याची त्यांनी भूमिका केलेली आहे. तर अशा प्रकारचं हे पवार आडनाव म्हटलं की मग दिगंबर दादा आहेत, आमचे राहुल दादा आहेत, आमच्या तिकडच्या जयाताई आहेत वगैरे, हे सगळे म्हणजे धम्माच्या कार्यामध्ये लीन झालेलं कुटुंब आहे अगदी. तर आणि त्यांचे ज्या धर्मपत्नी आहेत सौ रंजना मिलिंद पवार, त्यांचा मुलगा आशिष आणि वैशाली हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. तसेच ॲडव्होकेट भारतीताई ज्या वकील झालेल्या आहेत, अगदी खडतर प्रवास करून त्यांचे मिस्टर अगदी संघर्षातून ते काम करतात आणि त्यातून त्यांनी शिक्षण घेऊन या भारतीताई आज वकील आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आणि त्यांची मुलगी रुचिका ही सुद्धा या ठिकाणी आलेली आहेत. आपल्या सर्वांचं या विशाखा महिला मंडळातर्फे खूप खूप हार्दिक स्वागत आणि सदमस्के बुद्धविहारातर्फे आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आपण सर्वांनी रोज यावं. हा 3 महिन्यापर्यंत चालणारा ग्रंथ आहे. पुढे आमच्या मीनाताई हा ग्रंथ वाचणार आहेत. तर सगळ्यांना ह्या गोष्टी यायला पाहिजेत. चुकेल काही थोडंफार मान्य आहे, नाही जमणार, परंतु धैर्यवादी आपण असले पाहिजे. आणि महार जाती धैर्यवादी आहे, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो. तर माझी मीनाताईंना विनंती आहे, आपण 2 दिवस अगोदर मी तुम्हाला सांगत आहे आणि आपल्याला पुढे हा ग्रंथ अगदी आम्ही सगळे सोबत आहोत. काही त्यात असं काही वेगळं असं काही नाही आहे. आपण तयारी करा. आपल्याला शुभेच्छा. आणि आपण आता प्रसाद गाथेंना सुरुवात करूया. आपण प्रसाद वाटायला सुरुवात करावी. चला सगळे सोबत म्हणूया आपण. जाता जाता प्रसाद घ्याव मैत्री भावनेचा, हा मैत्री भावनेचा. मैत्री भावनेने विनाश होतो खऱ्यावर वाचा. मैत्री भावनेने विनाश होतो खऱ्यावर वाचा. 3, 5, 8, 10 राहा आचरुनी तत्व, राहा आचरुनी तत्व. तुम्हा आम्हाला सांगून गेले पहा बोधिसत्व. तुम्हा आम्हाला सांगून गेले पहा बोधिसत्व. बोधिसत्वाच्या बुद्धिबलाने आलं वैभव, आलं वैभव. नाव गाजले क्षणात झाले रंकाचे राव. नाव गाजले क्षणात झाले रंकाचे राव. प्रज्ञाशील करुणा आता मैत्रीचा गुण, मैत्रीचा गुण. प्रसाद घेऊन रत्नाता सोड अभिमान. प्रसाद घेऊन रत्नाता सोड अभिमान. प्रसाद घ्या हो सर्व मिळूनी, नंतर शिलेचे पाणी. शिलेच्या पाण्याचा घ्या ना हो घोट, पवित्र करा हो आपल्या मनास. बुद्धाच्या मार्गाने चाला हो नीट, धम्माच्या मार्गाने चाला. संघाच्या मार्गाने चाला हो नीट, भीमाच्या मार्गाने चाला हो नीट. बुद्ध भगवान की जय, भीम भगवान की जय. उद्याचा प्रसाद माझी मुलगी म्हणजे दीक्षा साळवी. चरा नाही तुझ्या माडीत सार, तुझ्या माडीत सार उदासीच रान आहे.
भीम भगवान माझ्या झोपडीची शान आहे. भीम भगवान माझ्या झोपडीची शान आहे. धनी मी झोपडीचा तरी मला मान आहे. धनी मी झोपडीचा तरी मला मान आहे. भीम भगवान माझ्या झोपडीची शान आहे. भीम भगवान माझ्या झोपडीची शान आहे. कधी कळेल तुझी गुलामी तुला वेड्या. कधी कळेल तुझी गुलामी तुला वेड्या. तू तर मालकाच्या पायातील वाहन आहे. भीम भगवान माझ्या झोपडीची शान आहे. भीम भगवान माझ्या झोपडीची शान आहे. निघालो भीमाच्या प्रथाने ध्येय साधाया. निघालो भीमाच्या पथाने ध्येय साधाया. माझ्या खांद्यावरी निळे निळे निशाण आहे. भीम भगवान माझ्या झोपडीची शान आहे. भीम भगवान माझ्या झोपडीची शान आहे. ते जळू लागले
मैं पित्तौर की सब्जी बना रही हूँ और इसको थोड़ा उपासी जगाता असा भीम होता उपासी जगाता असा भीम होता 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 उपासी जगाता भीम होता उपासी जगाता असा भीम होता 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 उपासी जगाता असा भीम होता गाता असा भीम होता नव्या माणसाचे नवे भटसारे उभारून उठले नवे रथसारे अशा माणसाच्या असा भीम होता असा माणसाच्या असा भीम होता 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 उपासी जगाता असा भीम होता उपासी जगाता असा भीम होता गुलामी जगाची जगात हो
मान हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा बुद्ध ठिकाणी धम्मग्रंथ सुरू आहे आणि त्यामुळं कथाकथाचं गीत मला वाटतं नवीन गीत म्हटलं हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा शेवटचा कडवा आहे
हा तुला